अंबरनाथमधील एबीसी केबलच्या माघी गणेशोत्सवात यंदा सामाजिक बांधिलकी जपत एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। बाप्पाला हार, फुलं किंवा नारळ अर्पण न करता शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। भाविकांकडून जमा झालेलं हे शालेय साहित्य अनाथ मुलांच्या शाळेला देण्यात आलं। एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून समाजाच्या सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होतंय। एबीसी केबलचं कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा करण्याची संचालक अनिलदादा गायकवाड यांची इच्छा होती। त्यानुसार यंदा पहिल्यांदाच एबीसी केबलच्या कार्यालयात माघी गणपती बाप्पा विराजमान झाले। बाप्पाच्या आगमनावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। 1.5 दिवस गणपती बाप्पा एबीसी केबलच्या कार्यालयात विराजमान होते। यावेळी अनिलदादा गायकवाड परिवार तसं संपूर्ण एबीसी केबलच्या परिवारानं भक्तिभावानं बाप्पाची सेवा केली। या गणेशोत्सवात बाप्पाला हार फुलांऐवजी शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य अर्पण केलं। हे साहित्य एबीसी केबलकडून रोटरी क्लबच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या शाळेला प्रदान करण्यात आलं। या उपक्रमामुळे भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम एबीसी केबलच्या माघी गणेशोत्सवात पाहायला मिळाला। एकमत न्यूज, अंबरनाथ।